पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। खत वितरणात गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, नियमांचे काटेकोर पालन करा। विशाल मोटे। शिरपूर तालुक्यात खरीप पूर्व नियोजन बैठक, खत विक्रेत्यांना प्रशासनाचा कडक इशारा। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात खते उपलब्ध व्हावीत यासाठी खत वितरण प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही। कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी शासन नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असा स्पष्ट निर्देश शिरपूर तालुका कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विशाल मोटे यांनी दिले। निर्धारित मर्यादेपेक्षा युरियाच्या जास्त बॅगची विक्री झाल्यास त्याची सखोल तपासणी केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। शिरपूर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची खरीप पूर्व नियोजन बैठक तसेच साथी पोर्टल हाताळणीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी मार्गदर्शन करताना विशाल मोटे बोलत होते। खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यावर भर देताना त्यांनी सांगितले की खत विक्री करताना ई-पॉस मशीनचा वापर बंधनकारक करण्यात आलाय। तालुक्यासाठी उपलब्ध होणारा खत साठा तालुक्यातील शेतकऱ्यांनाच विक्री करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसारच खत विक्री करणं आवश्यक असून युरियाचा अतिरेक टाळण्यासाठी प्रति शेतकरी 20 पेक्षा अधिक बॅग विक्री झाल्यास संबंधित व्यवहाराची तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। विक्रेत्यांना मिळणाऱ्या खत साठ्याची मोजणी गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच करणं बंधनकारक राहणार आहे। शेतकऱ्यांसाठी असलेला खत साठा औद्योगिक किंवा इतर अकृषी वापरासाठी वळवण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच जादा दरानं खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरही प्रशासन कठोर पाऊल उचलेल असा इशारा देण्यात आलाय। विक्रेत्यांनी केवळ विक्रीपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांना योग्य कृषी मार्गदर्शन करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास गोपाळ यांनीही विक्रेत्यांनी नियमांचं पालन करताना शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी असे सांगितले। दरम्यान बियाणे विक्री साथी पोर्टलच्या माध्यमातून करण्याच्या सूचना देण्यात आल्या। अवैध HTBT कापूस बियाणे किंवा अन्य अनधिकृत कृषी निविष्ठांची प्रक्रिया विक्री आढळल्यास तात्काळ कृषी विभागाला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय। गाव निगराणी समित्यांच्या माध्यमातून खत वितरणावर देखरेख ठेवण्याचं नियोजन असून माती परीक्षणावर आधारित खत वापराबाबत ग्रामस्तरावर जनजागृती मोहीम राबवण्यावर येणार असल्याचं माहितीही यावेळी देण्यात आली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।